नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आजची जी आपली योजना आहे ती आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आणि या योजनेवरती सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की ई-के-वाय-सी करायची आहे. अशा कमेंटही मला आलेल्या आहेत. मला जे काल कमेंट आल्या होत्या त्या अशा होत्या की ताई आमच्या रेशन कार्डवर आम्ही दोघी तिघी जणी विवाहित महिला आहोत. आम्ही लाभ घेतोय तर आमचा जो लाभ आहे तो बंद होईल का? बघा ताई, मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या एका महिलेचा लाभ चालू राहू शकतो. समजा तुमच्या कुटुंबात जर तुम्ही तिघी जणी एका रेशन कार्डवर लाभ घेता एका कुटुंबात, तर तुमच्या एका एका महिलेचा म्हणजे एका लाडक्या बहिणीचा लाभ हा चालू राहील. काळजी करू नका. बाकी तर त्यांनी सगळं काही तिथे दिलेलंच आहे. तसंच की मी एक आपल्या निकर्षावर पण एक व्हिडिओ मी काल शेअर केला होता. तुम्ही पहा तो सुद्धा व्हिडिओ. तुम्ही निकर्षामध्ये बसलात तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. पण जर निकर्षात नाही बसलात तर मग लाभ बंद होईल. पण एका कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित असं दोघींना लाभ मिळणार आहे. तिथं काहीही काळजी करू नका. त्याच्यामध्ये मला एका ताईचा प्रश्न आला होता की ताई मी पण विवाहित आहे. मी मी आणि माझी आई आम्ही दोघी लाभ घेतोय आणि मी स्वतः पण विवाहितच आहे असं त्या मुलीचं म्हणणं होतं मला. तर बघा, जर तुमच्या कुटुंबात तुम्ही दोघी विवाहित, आई आणि मुलगी दोघी पण विवाहित आहात आणि एकाच कुटुंबात लाभ घेत आहात, तर तुम्हाला त्या ठिकाणी एका महिलेचा लाभ चालू राहील, दुसरीचा लाभ बंद होऊ शकतो. बाकी हे बघा, मला अजून एक सांगायचं, मला बऱ्याच महिला म्हणतात ताई जर आम्ही अपात्र होणार आहोत, आम्ही निकषामध्ये बसत नाही, तर मग आम्ही के-वाय-सी कशाला करायची? मी अजिबात असं बोलणार नाही की के-वाय-सी करू नका. बघा, तुमच्या कुटुंबात कमीत कमी एका महिलेला तर लाभ चालूच राहणार आहे ना. तुम्ही कुटुंबात कितीही महिला लाभ घेत असू द्यात, पण एका कुटुंबात एक विवाहित, एक अविवाहित असं दोघींना 100% लाभ चालू राहणार आहे. त्यामुळं सर्वांनी ई-के-वाय-सी करा. ई-के-वाय-सी मध्ये बऱ्याच ज्या महिला आहेत आपल्या त्यांना एरर येत आहे. कुणाला ओ-टी-पी येत आहे, कुणाला ओ-टी-पी येत नाही. ओ-टी-पी आला तर सबमिट होत नाही. असे तुमचे जे प्रश्न आलेले आहेत त्याच्यावर एकच उत्तर देईल मी. आणखीन 1 महिना आपल्याकडे बाकी आहे ऑक्टोबरचा पूर्ण. 2 महिन्याची वेळ आपल्याला दिली होती. आणखीन आपल्याकडं ऑक्टोबरचा पूर्ण महिना बाकी आहे ई-के-वाय-सी करण्यासाठी. काही काळजी करू नका. आज नाही झाली उद्या करा, उद्या नाही झाली परवा करा किंवा 4-5 दिवसांनी करा. तुमची ई-के-वाय-सी 100% पूर्ण होईल. त्याच्यामध्ये दुसरं मी तुम्हाला अजून एक असं सांगणार आहे बघा, की समजा तुम्ही आता ई-के-वाय-सी के-वाय-सी करायला गेलेला आहात आणि ज्या ठिकाणी तुमची ई-के-वाय-सी होत नसेल, तर त्या साइटवरनं वापस या. म्हणजे परत या, त्याला रिफ्रेश करा. ते जे पेज आहे ना, त्याला पूर्ण रिफ्रेश करा आणि परत लॉग इन करा आणि मग ई-के-वाय-सी करा. तुम्ही फक्त त्याच ठिकाणी जाऊन बाहेर येताय, परत तिथंच लॉग इन करताय, बाहेर येताय, परत तिथंच ओ-टी-पी टाकताय, तर ते ई-के-वाय-सी होणार नाही. तुम्हाला ते पेज रिफ्रेश करावं लागेल. तिथून तिथून पूर्ण तुम्हाला बाहेर यावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ई-के-वाय-सी करावी लागेल. असं करा. म्हणजे त्या पेजला रिफ्रेश करा आणि तरीही होत नसेल तर साधारण 12च्या नंतर रात्री किंवा पहाटे करा. तुमची ई-के-वाय-सी 100% होईल. आता हा एक प्रश्न होता. ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. पण मी परत सांगते, सर्वांनी ई-के-वाय-सी करा. सर्वांनी. पात्र असो, अपात्र असो, एका कुटुंबात कितीही महिला लाभ घेत असतील, काहीही असेल, तरी सुद्धा सर्वांनी ई-के-वाय-सी करायची आहे आणि ई-के-वाय-सी बंधनकारक आहे. त्यामुळे सर्वांनी ई-के-वाय-सी करा. मी असंच तुम्हाला सांगेल. 1-2 दिवसांनी करा, 8 दिवसांनी करा, 10 दिवसांनी करा, पण करा ई-के-वाय-सी. आणि आता दुसरा जो प्रश्न आपल्याला आलेला आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आलेला आहे, ताई सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात तुम्ही विसरून गेलात का? ई-के-वाय-सीच्या नादामध्ये जेव्हापासून हे तुम्ही तेव्हापासून व्हिडिओ शेअर नाही करत आहात सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात. तर ताई, माझ्या लक्षात आहे की सप्टेंबरचा हप्ता अजून आपल्याला आलेला नाही आणि तो यायचा बाकी आहे. पण अजून त्याच्यावर जेव्हा हा व्हिडिओ मी शूट करत आहे त्या टायमाला तर आपल्याकडं आपल्या सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाही. मी हा व्हिडिओ तरी आपल्या सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात तर नक्कीच समजा माझा व्हिडिओ अपलोड झाल्यावर जरी अपडेट आली किंवा अगोदर जरी आली तरी मी तुम्हाला या सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात नक्कीच माहिती देणार आहे. बघूया 1-2 दिवसामध्ये काही माहिती येते का सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात. आली तर मी तुम्हाला नक्की सांगणार. तसं वेळ झाली आहे आपल्या सप्टेंबरच्या हप्त्याची, म्हणजे डेट ऑलरेडी आलेली आहे आता जी-आर वगैरे यायची. जर जी-आर आला तर मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. जसं तुम्ही मला विचारताय ताई जी-आर पण येत नाहीये, काहीच येत नाही, तर नक्कीच तुम्हाला माहिती सांगणार आहे मी की जी-आर आल्यानंतर सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात. बाकी माझं लक्ष आहे, काळजी करू नका. तुमच्या सर्व कमेंटचे उत्तरं पण देत आहे आणि सगळ्या कमेंट वाचत पण आहे. कमेंटला पण बऱ्याचशा रिप्लाय दिल्या. ज्या कमेंटला रिप्लाय नाही देऊ शकत त्यांना मी व्हिडिओमध्ये तर माहिती सांगतच आहे. तर माझा आजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्या कमेंटवरच होता. मला अजून एक मुद्दा या ठिकाणी नमूद करायचा आहे. मी आता आठवड्यातनं फक्त 2 वेळा लाईव्ह येणार आहे असं ठरवलंय, कारण का मला सारखं लाईव्ह यायला जमत नाही. जरा या गोष्टीची दखल घ्या. आपले व्हिडिओ रोज येणार आहेत, फक्त मी लाईव्ह आठवड्यातनं 2च वेळेस येणार आहे. जेव्हा मी लाईव्ह येणार असेल तेव्हा नक्की मी तुम्हाला सांगणार आहे. पण
तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि जसं मी तुम्हाला मदत करत आहे या योजनेच्या अंतर्गत कुठल्याही तुमच्या समस्यांवर, तसंच तुम्ही आपल्या या व्हिडिओला शेअर करा आणि इतर महिलांना तुम्ही मदत करा, कारण त्यांनाही खूप प्रॉब्लेम आहेत आपल्या या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. पात्र असूनही त्यांना सुद्धा लाभ मिळत नाही. तर नक्कीच सर्वांनी व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप सुद्धा करा आणि अजून एक, सर्वांनी ई-केवायसी करा. कोणीही असा विचार नका करू की मी जर अपात्र होणार असेल तर मग ई-केवायसी कशाला करू. अजिबात नाही. सर्वांनी ई-केवायसी करा. तुमच्या या योजनेच्या अंतर्गत तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. उद्या परत तुमच्या याच प्रश्नांच्या उत्तरांवरती भेटूया आपला नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.